आठवडाभरापूर्वी 9,000 रुपये क्विंटलपर्यंत पोहोचलेली तूर आता घसरली आहे। अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत नव्या तुरीला कमाल 8,180 तर सरासरी 8,000 रुपये दर मिळत असून भाववाढीच्या अपेक्षेत थांबलेल्या शेतकऱ्यांना 1,000 रुपयापर्यंतचा फटका बसला आहे। 8 दिवसांपूर्वी तुरीला प्रति क्विंटल तब्बल 9,000 रुपयांच्या उंचाकी दर मिळाला होता। मात्र आता नव्या तुरीची बाजारात वाढलेली आवक आणि धान्यातील जास्त आर्द्रता यामुळे दरात मोठी घसरण झाली आहे। बुधवारी अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत नव्या तुरीला कमाल 8,180 तर सरासरी 8,000 रुपयांचा दर मिळाला। त्यामुळे अवघ्या काही दिवसातच शेतकऱ्यांना प्रति क्विंटल जवळपास 1,000 रुपयांचा फटका बसला आहे। जानेवारीपासून तुरीच्या दरात वाढ होण्यास सुरुवात झाली होती। देशांतर्गत उत्पादनात घट, बाजारातील कमी आवक, मिलर्सकडून वाढलेली मागणी, सणासुदीमुळे डाळीची वाढलेली खपत तसेच प्रदेशातील लेमन तुरीच्या उत्पादनात घट या कारणांमुळे भाव तेजीत होते। यंदा तुरीचा हमी भाव 8,000 रुपये प्रति क्विंटल जाहीर करण्यात आला आहे। गत महिन्यात तुरीला 9,000 रुपयांपर्यंत दर मिळत असतानाही अनेक शेतकऱ्यांनी आणखी भरवाढीचा अपेक्षेने माल रोखून धरला। 8,500 रुपयांपर्यंत भाव असतानाही विक्री टाळण्यात आली। मात्र त्यानंतर नव्या तुरीची आवक वाढली आणि दर घसरू लागले। यंदा अतिवृष्टीमुळे तुरीच्या उत्पादनावर परिणाम झाला असून सरासरी उत्पादनात काहीशी घट आहे। चांगल्या भावाच्या अपेक्षेने पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना आता दर घटीचा फटका बसत आहे। उत्पादन कमी असतानाही बाजारभाव घसरल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे।